स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज। सियावर रामचंद्र की जय। पंचवटीच्या एका छानशा पर्णकुटीमध्ये रामचंद्र आणि सीतामाता लक्ष्मणासहित बसलेले असताना तिथे शूर्पणखा सुंदर मुलीचं मायावी रूप घेऊन येते आणि रामचंद्रांना मागणी घालते। ती म्हणते की रामा, तू माझा पत्नी म्हणून स्वीकार कर। रामचंद्रांनी हे काय, माझ्यासोबत बायको आहे, ती बायको सोडून मी जाऊ शकत नाही, त्याच्यापेक्षा बायको सोबत नसलेला लक्ष्मण तू पसंत कर, त्याला विचार, तो कदाचित तुला स्वीकारेल, असं शूर्पणखेला सांगतात। आता हे दोन भाऊ एकमेकात टोलवाटोलवी करतायत हे ते बिचाऱ्या शूर्पणखेच्या लक्षातच येत नाही। ती लक्ष्मणाकडे जाते, लक्ष्मणाला म्हणते, अरे बाबा, तू तरी सेकंड चॉईस, तू तरी माझा पत्नी म्हणून स्वीकार कर। लक्ष्मण तिला वेगळंच सांगतो। तो म्हणतो, बाई, काय माझ्यामध्ये, मी या रामाचा दास, आता मी रामाचा दास असल्यामुळं तू माझी बायको झालीस तरी तू त्यांची दासीच होशील, आणि तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीला दासी मी का म्हणून करावं, आणि तू दासी म्हणून तरी त्यांचं का काम करावं। त्यामुळं मला असं वाटतंय की तू माझा पती म्हणून विचार करूच नाहीस। ती म्हणते शूर्पणखा, अरे लक्ष्मणा, तिला लक्ष्मण माहितीच नसतो, अरे वेड्या, हा सुद्धा काय वेडा आहे म्हणली वनवासी जीव, एवढा सुंदर तरणा बाण, शक्तिशाली दिसतोय, देखणा दिसतोय, आणि सोबत बघ ती काय मानवी आहे, काय म्हातारी झाली आहे, कृष झाली आहे, पोट खपाटीला गेलंय, गाल बसलीत, वनवासात आहे ना सीता, आणि अशा एका कुरूप स्त्रीचा विचार करत तो मला टाळतोय, आणि तू अशा माणसाच्या नादाला लागलाय, त्याचा दास बनतोयस, कमाल आहे। लक्ष्मण म्हणतो, खरंय, खरं तर आता हे उपहास चाललाय, गंमत चालली आहे, हे कोण आलंय की काय आलंय की काय बोलतंय की उपहास कळत नाहीये। म्हणजे एक वेळी बाई आली आहे आणि ती नवरा कर म्हणतेय, अशा बाईसोबत बोलावं कसं, नवरा हो म्हणते, कसं बोलावं बरं। उपहास शब्द मी माझा वापरत नाही हा, कारण अनेक जणांनी रामायणाचे संदर्भ लावताना याच प्रसंगाचा आणि वाल्मिकी रामायणातील याच वर्णाचा उपयोग करत सीतेला लक्ष्मण कुरूप, पोट खपाटीला गेलेली, गाल बसलेली, अशा स्वरूपाचं म्हणतोय असं सांगून लक्ष्मण सीतेचा किती द्वेष करत होता या स्वरूपाच्या कथा आत्ता 5-7 हजार वर्षानंतर पसरवतायत। या बिंडोकांना एवढी अक्कल नाही आहे की वाल्मिकीनी स्पष्टपणे लिहिलंय की लक्ष्मणाच्या आणि रामाच्या बोलण्यातील उपहासच हिला शूर्पणखेला कळत नव्हता। म्हणजे तो उपहास हा शब्द, विनोद हा शब्द वगळायचा, आणि कसं बोलले होते, मग राम म्हणला माझ्यापेक्षा लक्ष्मणच भारी आहे, त्याच्याकडे जा की, मग लक्ष्मण म्हणला काय ते मी दास आहे, तू माझ्या नादी कशाला लागलीस, तू रामाकडेच बघ की। आणि मग ती पुन्हा रामाला म्हणते शूर्पणखा की अरे बघा, विचार करा, माझा स्वीकार कर। राम म्हणतो, नाही बाई, मी माझी बायको आणि सुखात आहे, मी एकवचनी एक पत्नी आहे, कशाला उगाच भानगडीत पडू, मी सुखात आहे। मग हिच्या डोक्यात विचार येतोय, माणसाची कशी असते माहितीये का, की एकदा का आपलं वाटोळं व्हायची वेळ आली की वाईटच विचार डोक्यात येऊ लागतात। मग शूर्पणखेच्या डोक्यात विचार येतोय की हा राम, हा सुंदर पुरुष, या मानवीमुळे, या स्त्रीमुळे मला नाकारतोय। एवढ्या मोठ्या शक्तिशाली रावणाच्या बहिणीला, शूर्पणखेला एवढं सुंदर रूप घेऊन मी आली आहे, अरे या रूपाकडे बघून तर कोणीही मोहित होईल, आणि असा हा पुरुष एका सामान्य स्त्रीसाठी मला नाकारतोय। मग आता मला रामाला मिळवायला हवं, आता मात्र मी हा पुरुष माझा करीन। हा पुरुष माझा कधी होईल, जेव्हा सीतेचा राहणार नाही, आणि सीतेचा राहणार नसेल तर त्यासाठी सीताच राहायला नको। फसाद की जड़ ही मिटा दी तो फसाद ही खत्म।
मग सीता नाही म्हणल्यावर राम आपलाच. जणू काय राम म्हणजे प्रॉपर्टी होती. सीता संपवली की राम शूर्पणखेचा. पण वेड्या माणसांना नाही न कळत. मग ही थेट सीतेवर वार करायला जाते. अशी तिच्या डोक्यात असं असतं की आता ही स्त्री मी खाऊनच टाकेन. शक्य आहे ना राक्षसी असल्यामुळं. आणि ती अक्राळ विक्राळ स्वरूपात सीतेवर एखादी विजेचा लोळ तुटून पडावा तशा स्वरूपामध्ये सीतेलाच खाण्यासाठी पुढे सरसावते. आणि जेव्हा रामचंद्रांच्या लक्षात येतं की आता ही सीतेवरच आघात करायला निघाली आहे, तेव्हा प्रचंड संतापलेले राम लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा, अशा अनार्यांच्या सोबत, अशा राक्षसींच्या सोबत विनोद करू नये, मस्करी करू नये. ती आपल्याला त्रासदायक ठरू शकते. आणि जेव्हा अशी एखादी राक्षसी आपल्याला त्रास द्यायला येते तेव्हा अशा राक्षसीला शिक्षा देणंच योग्य आहे. रामचंद्रांच्या या वाक्यासरशी आणि ती सीतेकडे जाते आहे हे बघताच लक्ष्मणालाही प्रचंड संताप येतो आणि लक्ष्मण आपल्या हातातली तलवार काढतो. शूर्पणखा सीतेच्या जवळ जाणार इतक्यात प्रचंड वेगाने लक्ष्मण तलवार चालवतो आणि एकाच फटक्यात शूर्पणखेचं नाक कापतो. आपल्या कापलेल्या नाकाला, रक्तबंबाळ झालेल्या नाकाला अशी ती हात लावत असते ओरडत, तेवढ्यात तिचे कान कापून टाकतो. आता नाक आणि कान कापलेली शूर्पणखा सीतेवर वार करायचं विसरून जाते आणि आपल्या वेदनांनी अक्षरशः ओरडू लागते. नाक आणि कान कापणं म्हणजे एखाद्याची पूर्ण इज्जत घेणं लक्षात ठेवा. म्हणजे त्याची पार बेइज्जत करणं. त्याच्या इतकी मोठी शिक्षा कुठली नाही ना. एखादा माणूस कायम आयुष्यभर अशा स्वरूपाचा विद्रूप बनून राहतो. चांगला असेल तर जगत नाही आणि असे शूर्पणखेसारखे बेशरम असतील तर किती दिवस जगत राहतात. किती दिवस जगतच राहतात. प्रचंड वेदनेने व्याकुळ झालेली शूर्पणखा आपल्या दोन्ही अवयवाचे रक्त निघताना बघते. त्या रक्ताकडे बघते आणि प्रचंड गर्जना करत या दोघांनाही धमकी देते. नाक कापल्यावर सुद्धा, अरे माझ्या प्रेमाचा अवेर केलात काय? माझ्या प्रेमाला संपवलं. आता बघा तुमची अवस्था काय करते ते. माझा भाऊ रावण आपल्या सगळ्यांना शिक्षा देण्यासाठी खंबीर आहे आणि तुमच्या या दोघा वनवासी जनांची तक्रार मी माझ्या भावाकडे करीन आणि तुम्हाला योग्य तो धडा शिकवीन. रक्ताळलेल्या नाकानी ओरडत रडत फेकत शूर्पणखा रावणाच्याकडे जाते आणि रावणाला जंगलात घडलेली ही सगळी कहाणी सांगून, आपला अपमान सांगून ती म्हणते, हे बंधो, माझ्या या अपमानाचा बदला घ्यायला हवा. तेव्हा रावण अशा यक्किश्चित मर्त्य मानवांच्या ताकद ती किसी असेल असं सांगून खरासोबत 14 राक्षसांची नियुक्ती करतो आणि त्यांना सांगतो की यांना धडा शिकवा. आता हे खरं आणि अन्य 14 राक्षस रामाच्या पर्णकुटीत काय उत्पात माजवणार आहेत आणि काय होणार आहे हे बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.